नमस्कार, आपण आलो आहोत जय भवानी वडापाव आणि टी सेंटर येथे प्रसिद्ध आपटाळे येथील. इराण व अमेरिकेच्या युद्धात आपली भारतातील देखील ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली असताना त्यावर हॉटेल मालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळं व्यावसायिकांना गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आली असता जय भवानी हॉटेलचे मालक रोहिदास शिंदे यांनी त्याच्यावर उपाय करण्यासाठी केलेला देशी जुगाड, गॅस टंचाईंवर केलेला देशी जुगाड पाहूया आपण. लाईट असल्यावर इलेक्ट्रिक शेगडीचा देखील वापर करून वडापाव तयार करायचे काम करतात. तसेच त्यांनी केलेला जो देशी जुगाड आहे तो आपण पाहूया. डिझेलवर चालणारी शेगडी तयार केलेली आहे. डिझेल तसेच काळं ऑइल, जे वापरलेलं काळं ऑइल आहे, तसेच डिझेल. किती द्यायचे? 2 वडापावचे. 2 वडापावचे 30 रुपये. नाही इथंच खायचं आहे, पण माणूस गाडी चालू करून दाखवते आपल्याला. अतिशय कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात चालते ही शेगडी. आपण शेगडीची माहिती जाणून घेऊया. मामा सांगा कशी तयार केली ही शेगडी? सांगा काय केलंय, शेगडी तयार कशी केली तुम्ही? नमस्कार, हॉटेल जय भवानी आपटाळे. आता आपण बघितलं या युद्धामुळं बरेच प्रॉब्लेम येऊ लागले. गॅस मिळत नव्हता. त्यासाठी आमच्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना आली का जुनी शेगडी पडलेली होती, तिथं काहीतरी जुगाड बनवायचं होतं. म्हणून आम्ही प्रथमतः वेल्डिंगवाल्याकडे ती शेगडी बनवून घेतली. त्यानंतर अर्धाची मोटर आणून ते पाईप वगैरे जोडून, टॉप वगैरे जोडून तिला आम्ही घरच्या घरी तयार केली होती. तिथे एक डिझेलची टाकी दिली आहे. त्या टाकीमधून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थेंब डिझेल गळते. इकडे प्रेशरने चालते, इकडनं हवा पास होती. हे जुगाड बनवल्यापासून हे डिझेलवर पण चालती, काळ्या आईलवर पण चालते. शेजारीच आमचा महेश भाऊ फिटर त्यांचं दुकान आहे, त्यांनी पण आम्हाला ही कल्पना दिली. काळं आईल आपल्याकडे भरपूर आहे, आपण काळ्या आईलपासून ही शेगडी बनवू शकतो. किती खर्च येतो तिला? साधारणतः कमीत कमी 10,000 रुपये खर्च येतो. कारण मोटर 4,000 रुपयाची आणि हा इतर बाकीचा खर्च तसं पाहिलं तर लमसम 7-8 हजारापर्यंत होऊन जातो. आता तुम्ही शेगडी घरचीच वापरली आहे म्हटल्यावर एवढा खर्च नसेल आला ना? आता एवढा खर्च नाही आला, फक्त आम्हाला मोटरचाच खर्च आला आहे 4-1 हजार रुपये. पण जर सगळं नवीन करायचं असेल तर लमसम 7-8 हजार रुपयावर ते सगळा खर्च जाईल आणि घरच्या घरी चांगला जुगाड होईल. एक जास्त नाही मिळाला एक लिटर मध्ये किती वेळ चालते शेगडी?
हे 1 लिटरमध्ये कमीत कमी तास दीड तास चालते 1 लिटर डिझेलमध्ये. आणि आपल्याला डिझेल नसेल तर काळे ऑइल पण चालू शकतो. म्हणजे एकदम कमी खर्चात जास्तीत जास्त कमी खर्चात देशी जुगार. तसं पाहिलं तर गॅसपेक्षा जास्त परवडत असेल मग ही शेगडी. हो, गॅसपेक्षा हे जास्त परवडतं कारण याला प्रॉब्लेम काहीच नाही. ते तुम्ही बघू शकता याच्यावरती एवढा मोठा कुकर लावला ना तर लगेच याच्यामध्ये बटाटे वगैरे लगेच शिजून निघतात. धन्यवाद. धन्यवाद.